नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द आर्ट ऑफ इंग्लिश वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती आज आपले सर्वांचे स्वागत आहे. तर इयत्ता 8वी स्कॉलरशिप टार्गेट 2025 या विषयाला आपण आज हात घालणार आहोत. तर किती 8वी स्कॉलरशिपमध्ये 4 मुख्य घटक आहेत. कोणते? आकलन पहिला घटक, दुसरा शब्दसंपत्ती, तिसरं कार्यात्मक व्याकरण आणि चौथा जो आहे की सामान्य ज्ञान, मराठीचे सामान्य ज्ञान. त्याच्यामध्ये जर पहिला उपघटक पाहायला गेलं तर आपण कोणता आहे? साहित्य प्रकार, टोपण नावे आणि सामान्य ज्ञान. याच्यामध्ये कोणता आहे? कवी, साहित्यिक आणि टोपण नावे. तर आज आपण कवी व त्यांची टोपण नावे पाहणार आहोत. आणि या वेटेज जर बघा गेलो तुम्ही मराठी चॅप्टरमध्ये, ह्याचं म्हणजे मराठी सब्जेक्टमध्ये वेटेज, तर या चॅप्टरचे 0.8% आहे. तर 8%मध्ये तर आपण आता हे नावं पाहूत. आज अशी मुख्य नावं घेतलेली आहेत आपण, कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल म्हणून आपण शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी फक्त काही मोजकेच नावं घेतलेली आहेत. आणि बाकी व्हिडिओमध्ये पण आपण उरलेले नावं घेत जाऊ, म्हणजे कसं व्हिडिओ मोठा होणार नाही आणि तुम्हाला पाहताना कंटाळा येणार नाही. तर आपण आता पहिलं पाहूत. कृष्णाजी केशव दामले यांना आपण कोणत्या टोपण नावानं ओळखतो? केशवसूत. कोणतं? केशवसूत. कृष्णाजी केशव दामले यांना आपण केशवसूत म्हणून ओळखतो. तर दुसरं नाव आहे त्याचमध्ये साहित्यिकाचं, राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी यांना आपण 2 नावं आहेत. कोणते? गोविंदाग्रज आणि बाळकराम. कधी कधी काही साहित्यिकाला 2 असतात, 3 असतात. जास्त करून लय जर साहित्यिक बघितलं आपण तर त्यांना एकच मुख्य नाव असते, पण काही जणाला 2 नावे असतात. पण ते दोन्ही नावे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण पेपरमध्ये ह्या दोन्हीपैकी कोणतंही नाव विचारलं जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. कारण पेपर पॅटर्न कसा आहे आणि पेपर काढणारा व्यक्ती काय विचार करून काढतो हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळं काय 2 नावे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राम गणेश गडकरी यांची 2 नावे आहेत. कोणते? गोविंदाग्रज, बाळकराम. वि. शिरवाडकर यांचं नाव काय? आपण कुसुमाग्रज. आपल्या सर्वांनाच हे नाव, जास्तीत जास्त लोकांना हे नाव माहीत असेल, कारण आपल्याला जास्तीत जास्त आपण मराठीमध्ये जेव्हा अभ्यास करतो तर आपल्याला कुसुमाग्रज यांचे साहित्य जास्त प्रमाणात आपल्याला बघायला भेटते. वि. शिरवाडकर यांचं नाव कुसुमाग्रज. शंकर केशव कानेटकर यांचं गिरीश नाव आहे. काय आहे? गिरीश. ओके. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणतात. बालकवी कोणाला म्हणतात? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे. तर अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांना काय म्हणतो आपण? केशव कुमार. आत्माराम रावजी देशपांडे यांना आपण अनिल म्हणतो. अनिल असं आता तुमच्या मित्राचे नाव असू शकते आणि कुणाचे नाव असू शकते. त्याच्यामुळं काहीतरी करून कोरिलेट करून आपल्याला एक गोष्टी लक्षात ठेवायच्या. आत्माराम रावजी देशपांडे, अनिल. दिनकर गंगाधर केळकर यांचं काय? अज्ञातवासी आहेत, म्हणजे त्यांना ते अज्ञातवास झालेला आहे दिना. असं काही करून आपण कोरिलेट करून लक्षात ठेवू शकतो. दिनकर गंगाधर केळकर. नवं नाव आहे काशीनाथ हरी मोडक यांना आपण काय म्हणतो? माधवा नूज. आणि शेवटचं आणि 10वं नाव आहे विनायक जनार्दन करंदीकर. आपण यांना काय म्हणतो? विनायक. वरती नाव आणि टोपण नावही यांचं सेम आहे. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील 2025साठी टार्गेट जर असेल स्कॉलरशिपचं, तर आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि हे नवीन व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.